हॅलो गाईज, मी तुमची वैष्णवी. आय होप की तुम्ही सर्व खूप चांगले असाल. आज मी रेडी झाली आहे, मम्मीकडे चालली. मम्मीने बोलायला मम्मी डॅडी तर ब्लॉगमध्ये मी दाखवणार मी तिथे जाऊन काय करते आणि काय नाही. भेटूया ट्रॅव्हलिंगमध्ये. हेलो गाइस, मेरा ट्रेनमध्ये आम्ही गाईज कन्नड बघू कसं म्हणते. सो गाईज, ट्रेनमध्ये आता मी मला पोचेन थोड्या उशिराने. ते कपल बघा, हे बघा हे कुत्रे. लक्की, पेपा पेपा. मम्मीकडे आलेली आहे. मी बसले आता पर्यंत काहीच नाही केलं. आता बसलो आहे विकू खेळतो. लकीली दिला तर बघितलं असं मस्त. हो, दिस इज माय मॉम होम. देवी येते मी काय देवी आहे मग आय थिंक. काय इकडची एवढं लवकर? हो देवीचं. एवढं लवकर आहे भाई. पैर देखो पैर. गाईज वरली सीट फटके देईल, फटके फटके. सो गाईज चाललो घरी आता. सिपेसला आलेलो. त्याला दाखव हवं कसं लगेच फिरावली ते. तो शांती राहिलाय. नाही नाही नाही, खाल्लं टिबल सेट डोंगरावर. मग पागल झालंच काय. टिबल सेट डोंगरावर. वैशू वाटके ब्लॉग आहे तिचा ब्लॉग. वैशू वाटके ब्लॉग. साईड मला जाऊ दे. नहीं कितने का है? हे करशील ना कॉल आणि सांग. हा मी डॅडीला विचारून करते. इसको लेके दिया ना 27,000 का है इसको. हा आपला LG आहे. LG महाग आहे ग. LG आहे LG. माझी कोरनची आहे. हा फुल जी आहे नवीन. गाई गुड आफ्टरनून झाली. आता झाली. TV आले. तुझं लहान येतो मस्त दिवसभर काहीच नव्हतं. जेवली मस्त जेवणीच्या आतमध्ये जाऊन चालला आणि झोपलेला. आता रेडी झाले बाहेर. ए तिच्या डबे रुपये नको टाकू ते. काय आधी तर नाचेल. काय ना पहिला कुठला आणशील? पहिला आजी, तू एक एक पाडू, मी वरती चाललो. हा, पाणी आजी. किती झालं सगळं झालं. हा. पहिला तू बाजू. आजी आजोबा आणि 70 वर्ष पाठवलं. मग हे डायरेक्ट दम मारलाय. तर मग वरती नेण्याला बिझी असते. मारत मारत जा. हे दम मारतोस आहेस. दम मारत मारत जा. एकदम आता त्याला केवढी चरबी आहे बघ. फोन लावून दिलाय तरी इथे आला. लय ग तुझा. कुठे जाऊ? तू पण कर. मला माझं कामावर पाठवलं. सो गाईज आज
श्राद्ध 1 वर्ष झालं ते ठेवतोय आम्ही आमच्या फॅमिलीवाल्यांना. बघून घे तुला करायचं असं बघ ना.
सर्वांची वाळवंटाच्या नावाला झाले 1101 सर्व्या नावाला सर्व्या काकाला धर्म लावला याने फुल बघा पुण्यानं अरे काकाला सो गाईज दादरची देवी बघा. आता मी कामावरनं सुटली आहे, नाईटला जातोय. दादरची महाराणी बघा. भांगोली भांगोली नको आम माझ्याकडे दे मग सोड. हे बघ पप्पा, हात जोडा पप्पाला. माझी फेवरेट देवी. सो गाईज आजचा देवीचा 4था दिवस आहे. एरियातल्या देवी फिरतोय मम्मी डॅडी सोबत. चप्पल तो धड बघ. हे त्याला मग पाया पडायचं. काय बोलतो बेटा इथे बघ. आम जर पाया पडायचं. सो गाईज ही देवी आहे 1 नंबर दादरची. चलो चे मी नाही गेली पाया पडायला.
कसे आहेत. आय होप की तुम्ही सर्व चांगले आहेत. मी माझ्या दसऱ्यासाठी माझ्या घरी आहे आणि उद्या आहे 2 तारीख आणि उद्या दसरा आहे. तर मस्तपैकी फुल दसऱ्यासाठी सेटिंग केलेली आहे. मी मेहंदी पण काढली पण जास्त रंगली नाही. मी आता माझ्या घरात आहे. मी आली मम्मीकडनं मस्तपैकी तिथे पण एन्जॉय केला. आता उद्या दसऱ्याची तयारी तुम्हाला मी दाखवते मी काय काय आणलं आहे. सो गाईज हे आहे सोनं उद्यासाठी आणलं आहे आणि उद्या मी घेऊन वाटणार आहे. पहिला पूजा करायची मग नंतर. आणि मी माझ्या हाताने हार बनवणार आहे. तर गोंड्याचे फुलं आणले आहेत मी. उद्या सकाळी उठून आंघोळ करून मस्तपैकी फ्रेश होऊन पूजा करायची. अँड आणि हे तोरण आहे. हे तर माहिती असेल मी उद्या लावीन तेव्हा ते पण ब्लॉगमध्ये काढणार आहे. हे तोरण आहे दादाला लावायला आणले. एवढी गर्दी होती माहिती आहे मार्केटमध्ये. आणि दिस इज चुन्नी, देवची चुन्नी आहे. आणि धूप वगैरे आणलं आहे आणि दिवे आणले बाहेर लावायला उद्याला. आणि दिस इज धूप. सो गाईज हे होतं माझं सामान. माझं सामान बघितलं सर्व पूजेचं मी आणलेलं आहे. तुम्ही काय काय करता ते मला कमेंट करून सांगा. तुम्ही कशी पूजा करता. मी माझ्या पद्धतीने करते. गोड पण बनवणार आहे. सो मी आणलेली आहे शेवया माझी फेवरेट. सो गाईज माझं मंदिर आज असं आहे. उद्या तुम्ही बघा फुल मी सजवणार आहे. आणि तुम्ही पण नक्कीच मला सांगा कमेंट सबस्क्राईब करून माझं कसं वाटलं तुम्हाला. फुल एन्जॉय देवीमध्ये. हे देवा आहे. दिवाळीचा आरंभ होतो अभ्यंगस्नानाने. सो गाईज हे माझं सजवलेलं घर आहे आजचं. To enjoy evergreen melody songs from over the years to the latest ones. Subscribe to Gaane channel. बंद करणार. पाय देऊ नकोस रांगोळीवर. चल गाईज हॅपी दसरा सर्वांना माझ्याकडनं. तो बघू शकता माझी पूजा झालेली आहे. माझे साईबाबा नटलेले आहेत आणि देवी पण नटलेली आहे. गाईज कसं वाटलं नक्की सांगा. हॅपी दसरा. आज मी काहीतरी गोड बनवते. तर हे ओळखाय काय शेवया बनवते देवाला नैवेद्य दाखवायला. ऑलमोस्ट गोड बनवून. गाईज हॅपी दसरा सर्वांना माझ्याकडनं. तर हा लुक आहे आजचा माझा. कशी दिसते सांगा. आणि आजच्या दिवशी सोनं तर मला नाही जमलं घ्यायला पण मी चांदीची विगूला माझ्या बाली घेतली. तर ठेवून सर्व पूजा वगैरे झाली. आता बाहेरचं मला फुल सजवायचं आहे तर मी दाखवली. आता सर्व तयारी झालेली आहे. मी दाखवते तो गाई विगू रडतोय. हॅपी दसरा बोल. हॅपी दसरा गाईज. सो गाईज आमच्या इथे देवी विसर्जन करतो तिथे आहे आम्ही. बघू शकता देव्या त्या साईडला आम्ही या साईडला. पाणी नाही. विगू माझ्या ब्लॉगची एंडिंग इथेच करते मी. आय होप की तुम्हाला माझा ब्लॉग आवडेल. सपोर्ट करा गाईज. मला कसं वाटलं कसं नाही वाटलं ते पण मला सांगा नक्कीच. भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.